हाय शिरू. हाय. ऑल ओके ना? नाही. आणि म्हणूनच तुला इथे बोलवलंय. जय खानोलकर. येस, आय नो यू. मला कळेल का मला इथे का बोलवलंय? मी मी सांगतो. सांगते. तू आसावरी सोबतच्या लग्नाला नकार दे. लग्नाला नकार? नाही म्हणजे हा काही प्रँक चाललाय का? कुठे इथे कॅमेराज आहेत का? हा नाही, हा प्रँक असेल तर मला हे अजिबात आवडलेलं नाही. हा काय म्हणताय ते? काय काय चाललंय काय शर्वरी? आहे हे बघ गौतम, गौतम? जीजूवरून डायरेक्ट गौतम? बांदेकर, आमची रिक्वेस्ट आहे, तू प्लीज लग्नाला नकार दे. साखरपुडा झालाय, असं कसं करू मी? आणि मुळात असं का करू मी? कारण माझ्या भावाचं आसावरीवर प्रेम आहे. आणि तिचं पण. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. हा काय प्रकार आहे? हे बघ, गौतम म्हणजे माझा भाऊ आणि आसावरी एकमेकांवर प्रेम करतात. त्यामुळे तुला लग्नाला नकार द्यावाच लागेल. काही याला काय अर्थ आहे? बांदेकर प्लीज पॅनिक नको हो, समजून घे. अरे काय समजून घेऊ? गोष्टी किती पुढे गेल्यात माहितीये? लग्नाच्या पत्रिका वाटायला सुरुवात केली आहे, लग्न आहे काही दिवसात, आणि तिचं प्रेम होतं यांच्या भावावर. तर मला आधी सांगायचं ना. मी 10 वेळा तिला विचारलं होतं, ती काहीच बोलली नाही मला. अरे आम्हाला पण आत्ताच कळतंय. आत्ता? आणि आता मी नकार दिला तर माझ्या आयुष्याची वाट नाही का? ते दोघे सुखी. काय होणार माझं, माझ्या आई बाबांचं? नाही, माझ्या आई बाबांनी काय करायचं? एक मिनिट यार. हे बघा जय खानोलकर, तुम्ही असाल ना मोठे बिझनेसमॅन, बट दिस इज माय पर्सनल मॅटर. लग्न बोर्ड म्हणतायत मला, कसं ऐकून घेऊ यांचं मी? प्लीज शांत हो. मी शांत होणार नाहीये. हे सगळं ना तुम्ही क्रिएट केलंय, आता काहीच चेंज होणार नाहीये. आणि तुला काय वाटलं शर्वरी की तू यांना इथे घेऊन येशील, माझ्यावर प्रेशर क्रिएट करशील, तर मी माझं मत बदलणार आहे? असं काही होणार नाहीये. मी हे लग्न मोडणार नाही. प्रत्येक वेळी कसं बोललास तू? अजून कसं बोलतात? डील असंच क्रॅक केलं जातं. डील नाहीये हे, इमोशन्स आहेत ह्यात. तुला काय समजणार इमोशन्स? तुला खूप कळतं ना. चिडून गेला तो तुझ्यामुळे. आता लग्न कॅन्सल नाही करणार तो, दोघांचं लग्न होणार. असं कसं होईल? मी होऊ देणार नाहीये. गौतमला शब्द दिलाय मी. मी सुद्धा माझ्या घरच्यांना पाहिजे तसंच करत आले आतापर्यंत. त्यामुळे आशुताईला जे पाहिजे तेच होणार आहे. काय हवंय तुझ्या आशुताईला? जाऊन तुझ्या भावाला विचार. त्याला विचारलंय मी, त्याला सांगितलंय मी असं असं करणार आहे म्हणून. मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायची काय गरज आहे? मी बोलत होतो ना, मी केलं असतं बोलणं. मला चहा पाहिजे. चहा पाजा हिला. इथली कोण पिणार आहे? मी चालले टपरीवर. यू कॅन नॉट वॉक आउट लाईक दिस. हॅलो हॅलो, सोल्युशन काढायचं आपल्याला. हॅलो लिसन, कुठे चालले? दादा 2 कटिंग. मला नकोय. तुला कोण देतंय? मी माझ्यासाठीच 2 सांगितलं. दादा क्रीम रोल पण द्या. आणि क्रीम रोल अर्धा झाला ना की मग दुसरी कटिंग द्या. थँक्यू. छान त्या रेस्टॉरंट मध्ये बसलो होतो, तिथून किथे घेऊन आली आहे. मला तिकडे परवडलं नसतं. नोकरी नाहीये माझ्याकडे. स्वतः आगाऊपणाने सोडली असं म्हण ना. गप्प बस रे. उभाच राहणार आहेस की बसणार आहेस? मला बसायचं नाही, कळलं? उभा राहिलास ना तर जास्त लोकांच्या नजरेत येशील. गपचूप बस. मिस्टर जय खानोलकर. माझं नाव मोठ्याने घेण्याची गरज नाहीये, कळलं?
क्रीम रोल खाणार का विचारत होते. जय खानोलकर. व्हेरी फनी. हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती सोबतीने चालते भोवताली वाहते बंध जुळले या मनाचे त्या मनाशी हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी. दादा अजून एक क्रीम रोल द्या. परिस्थिती काय आहे? अशा वेळी माणसं तहानभूक विसरतात. खात सुटलेस. माझ्या न खाण्याने परिस्थिती बदलणार आहे का? नाही ना. थँक्यू. गप्पा बस. पण आपण डिस्कस केलं, प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवलं तर बदलू शकते ना. तेच करायला गेलो होतो. मी शांतपणे बोलायला जाणार पण तू असा आलास आणि धडधड धडधड बोलायला लागलास. मी मग काय ऑफिस मधल्या डील सारखं गेला ना मग तो चिडून. तू ना जरा बोलताना ना स्वतःवरती कंट्रोल ठेवत जा. आता तू मला शिकवणार कसं वागायचं ते. गौतमचा विषय नसताना तर पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा कोवळेसे ऊन आले सावलीशी. रुको 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 रुको. मला ना कोल्ड कॉफी पाहिजे. कोल्ड कॉफी किती आणू? तू घेणार आहेस? म्हणजे बर. हा. अगं वेगळंच काहीतरी झाला. नीट खायचं ना मग. फायनर मी ना गौतम बांदेकर बद्दल बोलत होते. मी व्यवस्थित बोलायला जात होते पण तुझ्यामुळे सगळा घोळ झाला. मग मग काय